14 विद्या 64 कलाचा अधिपती असं संबोधलं जातं तो म्हणजे आपला गणराय। आता गणरायाचं आगमन झालंय, उत्साह देखील खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। आज आता आपण आलो आहोत हे राफा महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील सर यांच्या घरी। अगदी शिक्षणाचं माहेरघर म्हटलं तरीही हरकत नाही। अगदी असाच नजराणा, अगदी बाप्पासाठी अशीच आरास त्यांनी डिझाईन केलेली पाहायला मिळते। सर, ही इको फ्रेंडली थीम तुम्ही जी केलेली आहे, सजावट केलेली आहे, ती नक्की तुम्हाला नेमकं कशी कल्पना सुचली, कशी तुम्हाला अशी हे जाणवली? अगदी खूप आनंद होतोय विचारला प्रश्न, कारण गेली 17 वर्ष बाप्पा मला वाटतं तो मला काहीतरी ध्यानात आणून देते आणि ते मनातलं ते प्रत्यक्ष अवतरतं। 17 वर्ष आपले कोपर खेळण्यामध्ये वेगवेगळे असे विषय घेत असताना म्हटलं यावर्षी काय करूया, तर पर्यावरण पूरक पाहिजे आणि त्यासाठी कागदी पिशव्यांचा वापर, विलास समीळ म्हणून एक सुलेखनकार आहेत आमचे आजोबा, त्यांच्या कल्पनेतनं हे साकार झालंय सर्व। अगदी बाप्पाची मूर्ती ही आपल्याला म्हणजे स्थायी दिसते, अगदी विसर्जनार्थी नाही। म्हणजे तुमची नेमकी कल्पना काय याच्या मागची, किंवा तुम्हाला नेमकं असं काय वाटतं? याच्या मागे विचार तोच आहे की आपण पर्यावरणासाठी खारीचा वाटा उचलावा आणि आपला खारीचा वाटा नंतर मग त्या ठिकाणी मोठा महाडोंगर व्हावा, हिमालय व्हावा आणि तो एक आदर्श ठरावा। मला वाटतं ते आम्ही सुरुवात केली आहे, ती रुजवात झालेली आहे। नक्की त्याला पीक येणार, जोंधळा येणार आणि मग मजा येणार आहे। अगदी आता हे सगळं बघतोय डेकोरेशन, म्हणजे पूर्ण घराच्या ठिकाणी अगदी सगळं सजावट केलेली आहे। अगदी पहिला म्हणजे बाप्पाच्या जवळपासून ते पूर्ण घराच्या भिंतींवर ही जी सजावट आपल्याला पाहायला मिळते, विविध पाठ्या पाहायला मिळतात। म्हणजे आता आपण विचार केला तर मुलं वाचनात खूप कमी पडतायत, वाचन संस्कृती मागे पडली आहे आणि तो विचार आम्ही इतरांना म्हणजे विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतोय की आजची पिढी म्हणजे आपण जे थीम ठेवली आहे ती जर 10% मुलांपर्यंत पोहोचली तरी आमच्या सजावटीचं सार्थक होईल असं मला वाटतं। अगदी अगदी म्हणजे शिक्षणाचा संदेश तर हे आपले सर पोहोचवतातच आहेत, अगदी शिवरायांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवतातच आहेत। अगदी आपल्याला हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवावा हीच आमची आशा आहे। कॅमेरामॅन विकास खवळेसह मी अंकिता करंगुटकर, पुढारी न्यूज, नवी मुंबई।